श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, सुखाचा जावो. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद देतात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी श्रेयश आणि बाबा आम्ही तिघे चाललो आहोत आम्ही आयुर्वेदिक औषध घ्यायला, कारण श्रेयसला थोडीशी कावीळ झाली आहे, त्याच्यामुळे खूप मूड ऑफ आहे, त्याच्यामुळे माझी डेली व्हिडिओज येत नाही आहेत, त्याच्यामुळे माफी असावी. पण श्रेयसला बरे वाटलं की मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकेन. घेतली आहे बघा, किती फ्रेश आहे हिरवी. आणि मेथीची डोळे पण घेतली, एवढी मोठी छान भेटली, फ्रेश एकदम. तर कावीळ कशामुळे झाली आहे त्याला? तर आमच्याकडे ना पाणी सध्या दूषित येत आहे, पाणी चांगले येत नाही आमच्याकडे. आणि शिवाय वातावरण पण चेंज होत आहे सध्या. कधी ऊन पडतं, कधी पाऊस पडतं, थंडी वाजते, गरमी होते, असं काहीसं वातावरण सध्या चालू आहे. आणि पाणी पण खूप खराब येत आहे सध्या, त्याच्यामुळेच बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होत आहे. तर 3 दिवस आयुर्वेदिक औषध पाजायचं आहे त्याला. त्याच्यासाठी आम्ही 3 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे, आम्ही रोज जात आहोत त्याला आयुर्वेदिक औषध पाजायसाठी. तर आता आम्ही निघालो आहोत घरी ते औषध जाण्यासाठी. घरी आलो, छान फ्रेश वगैरे झाले. आता श्रेयसला खायचं होता आंबा, त्याच्यामुळे बघत होते एखादा आंबा सापडतो की नाही. ते बघा ना, पिकलेला आंबा आहे, तो काढायचा आता आपल्याला. दिसला तुम्हाला? हे बघा, तो काढायचा आता आपल्याला. आई पण आलात आंबे काढायला. का हे पूजा, इकडचा परिसर छान येते, हे हिरवळ एकदम छान येते. हे बघा, पिकला होता झाडावरच. नाही कसलं दिसतं हिरवळ. किती सगळं काढलं तर वापस आले. छान वाटतं. व्हिडिओ काढायचं नाही, तो भरून काढायचा. बघ ना कसं दिसतं इथे सगळे ग्रीनरी. वाव. खाली आहे बघा. हापूस आंबा आहे हा. ते जाऊ दे, चल घे जेवून.
चल खिशात टाक. मारशील मला. गॅस केला बघ. थोडेसे खाय पिते इकडचे वड. हा म्हणजे अजून 2-3दा खायला भेटतील ते. वा कुठे आहे ग माझं गुड्ड? हा ते काठीच्या वर आहे तुझ्या ते. ते कर बरं त्याचं. फार का येते तुझ्या हाताजवळ. हा दिसला का? हा ते पण जमा करून ठेवायचे. खरं बाबा दाखवत का बरोबर बघते ना. सगळ्यात पहिले इथं आंबे येतात. आता सहज दिलं तुम्हाला दाखव. हा बाबा एक नंबर. सहज बघायला गेलं तर डायरेक्ट सापडला डोळा. वाटत होतं एक तरी भेटावं म्हणून. काय माहित काय दरवेळेस कधी पण आण बघतात ना. आपण तिकडच आला थोडा दबतोय. एकदम तसं दबतोय नाही का काढू. दबतंय म्हणल्यावर काढ. तिकडं काढू का बघ नाही तर 2 दिवसाने काढ. थोडं दबतोय. खिडकीतून समजतं ना त्या थंडात आंब्याचं झाडाचं पहिला पिकतो आंब्याचं. वास बघू कसं आहे. कसं आहे.
छान. सगळे खाऊ आपण. हा. या आंबे खायला. आईने आमंत्रण दिले सगळ्यांना आंबे खायला. या आमच्याकडे. छान डाळ भातासोबत लागला. हा तर भारी. याचा कलरच कसा भारी आहे आतून बघा. आज वरचं काढलं ना अलगत, त्याच्यामुळे चांगलं निघलं ना. तर कालचा पडलेला होता कालचा. थांबा. त्याने एकदम साल त्याची पातळ आहे. खूपच गोड आहे आंबा. नाही आंबा तर खूप गोडच होता. त्याच्यानंतर आता घेतलं मी जेवण बनवायला. जेवणामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. सर्वात पहिले इथे मी बनवत आहे गावरान पद्धतीचं चिकन. एकदम गावाकडे बनवतात सेम तसंच काळ्या मसाल्यातलं. हे बघा चिकन मस्त कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर याच्यामध्ये फ्राय करून मस्त असं शिजवून घेतलं आहे. छान भाजी बनवली. त्याच्यानंतर भाकरी केल्या ज्वारीच्या. इथे येतात की नाही मला भाकरी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा अशा पद्धतीने मी भाकरी बनवत असते. सध्या आमच्याकडे तर खूप पाऊस आहे. तुमच्याकडे पण पाऊस आहे का तेही मला कमेंटमध्ये सांगा. आता 2-3 दिवस झालं खूप पाऊस पडतोय आमच्या इकडे. फुगली की नाही भाकरी छान अशी टम्म. कशी वाटली भाकरी नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आम्हाला तर अशीच भाकर आवडते, थोडीशी कडक छान लागते खायला. तर आता तुम्हाला मी कालवण दाखवते चिकनचं. हे बघा मस्त गावरान पद्धतीने चिकन बनवलं आहे. कसं वाटलं तुम्हाला? तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजचा मेन्यू असा आहे: चिकनची भाजी, भाकर, भात, कांदा, लिंबू. तर या तुम्ही पण जेवायला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.